महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे। सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता मिळवून दिल्याबद्दल तसेच गणेशोत्सवासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल पुण्यातील कसबा गणपती मंदिराच्या बाहेर पुण्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्याकडून फटाके फोडत, पेढे भरवत, ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता देण्याची मागणी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली। या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले। या निर्णयानंतर पुण्यातील मानाच्या गणेश मंडळ तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून गणेश मंडळांची मागणी होती की गणेशोत्सवाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा आणि आज त्याची पहिली पायरी म्हणून राज्य सरकारने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे। पुण्यातील आणि राज्यातील गणेशोत्सवाला विशिष्ट स्थान आहे। आज गणेशोत्सव हा जगभरात साजरा केला जातो। गणेशोत्सवाला राज्याचा दर्जा मिळणे खूपच गरजेचे होते आणि राज्य सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्याबाबत आम्ही सरकारचे आभार मानतो। गणेशोत्सव कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची जी मागणी होती की या गणेशोत्सवाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, तो आज त्याची पहिली पायरी ही महाराष्ट्र सरकारने विशेषतः या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या गणेशोत्सवाचे कोर कार्यकर्ते हेमंत भाऊ रासने यांच्या निमित्ताने महाराष्ट्र गणेशोत्सवाला हा राज्याचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे ही आमची खूप मोठी मागणी पूर्ण झालेली आहे। पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला विशेष स्थान आहे आणि हा उत्सव जगभरामध्ये गेलेला आहे। अनेक देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो, परंतु त्याचं मूळ बीज हे आपल्या महाराष्ट्रातनं, आपल्या पुण्यातनं लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले आहे। त्यामुळे याची व्यापकता ही सर्वदूर पोचावी याकरता याला राज्याचा दर्जा प्राप्त होणे अतिशय आवश्यक होतं। या निमित्ताने गणेशोत्सवात येणारे जे भक्त आहेत पुण्यामध्ये, त्यांच्या ज्या सोयीसुविधा करण्यासाठी हे आर्थिक पाठबळ लावेल, त्याचं नियोजन करता येईल आणि खऱ्या अर्थाने आपला जो सांस्कृतिक धार्मिक ठेवा आहे तो जगभरापर्यंत पोचवायला आपल्याला मदत होईल, जेणेकरून गणेशोत्सवाचं एक ऑर्गनाइज स्वरूप हे पुढे जाईल आणि गणपती बाप्पा हे सगळ्यांना एकत्र येण्याचं जे माध्यम लोकमान्य टिळकांनी हे ठरवलेले केलेले व्यवस्था ती अधिक व्यापक स्वरूपामध्ये जगामध्ये शांततेचा, आनंदाचा संदेश देण्याकरता उपयुक्त ठरेल। गणेशोत्सव हा सर्वांचा आहे, हा कार्यकर्त्यांचा आहे, व्यापाऱ्यांचा आहे, उद्योजकांचा आहे, कलावंतांचा आहे, हा सर्वांचा आहे, सर्वांना आनंद देणारा आहे। शेवटी गणपती बाप्पा हा विघ्नकर्ता देखील आहे आणि विघ्नहर्ता देखील आहे। आपण कसं कर्म करतो त्याच्यानुसार तो बुद्धी देतो। आजचा हा जो दिवस आहे हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे। आपण असं मानतो 132 वर्षाची परंपरा आहे, पण ह्या गणेश उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी। छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर जाऊन त्यांनी पहिल्यांदा कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला। माता बेगम सारख्या एका नृत्यकाला आडशरी मानधन चालून समजून जबाबदारी घेतली। या आणि गणेश उत्सव हा सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या सगळ्या लोकांचा उत्सव आहे। शासनाला आम्ही याच्याबद्दल धन्यवाद देतो। एकच विनंती करतो की आता ह्या गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्याच्या आणि मंडळाच्या मागं त्यांनी आर्थिक पाठबळ जर उभं केलं तर ते खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य होईल। त्यावेळेला ह्या कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने यांनी ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये किमान 100 कोटी रुपये हे पुण्यासाठी तुम्ही मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा असतील नागरिकांसाठी यासाठी कराव्यात म्हणून कसबा मतदारसंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मी कसबा गणपती मंडळाचा माझी विश्वस्तही आहे, अध्यक्षही होतो आणि पेशवा गणपती मंडळाचे आत्ता अध्यक्ष आहे। त्यामुळे ह्या सगळ्या मंडळांच्या वतीने कसबा पेठेतल्या सर्व मंडळांच्या वतीने मी आमदार हेमंत रासने यांचं अभिनंदन करतो आणि जो मगाचपासून विषय चालला आर्थिक विषयाचा, त्या आर्थिक विषयाची तरतूद आम्ही नक्की करू असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पण सांगितलेलं आहे, याची नोंद पण आपण घेतली पाहिजे। गणपती बाप्पाचा कार्यकर्ता विधान भवनात पोहोचल्यावर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण हेमंत भाऊंनी दिलेलं आहे आणि हा नुसता प्रश्न फक्त पुण्यातल्या गणेशोत्सवांचा नाही तर हा पूर्ण महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा प्रश्न होता जो हेमंत भाऊंनी मार्गी लावलेला आहे।
500 कोटीच्या निधीची तरतूद झालेली आहे ती महाराष्ट्रासाठी आहे हे मला पहिलं स्पष्ट करायचं आहे. मागाशी काही जण विचारत होते की 500 कोटी तर ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवासाठी आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे या निमित्ताने आभार मानतो. अत्यंत ऐतिहासिक निर्णय हेमंत भाऊ रासनेंनी घेतलेला आहे आणि खरा गणपती कार्यकर्त्याची तळमळ की जी अनेक वर्षाची गणपती कार्यकर्त्याची मागणी होती की राष्ट्रीय दर्जा व्हायला पाहिजे, राज्याचा उत्सव व्हायला पाहिजे आणि ती मागणी हेमंत भाऊ रासनेंनी आज विधानसभेत मांडून मंजूर करून घेतली आहे. जवळजवळ महाराष्ट्र राज्याला या गणेश उत्सवासाठी 500 कोटीची तरतूद झालेली आहे आणि जाहिरातबाजीची गरज ही मंडळांना आर्थिक बाबतीत लागतीच आणि एक चांगल्या पद्धतीने उत्सव हा गणेश उत्सव पुण्याचा होणार आहे आणि आमचं पण त्याला सगळ्या गोष्टीला समर्थन आहे. तुम्ही बघताय पुणे शहरामध्ये गणेश उत्सवामध्ये चांगले निर्णय होत आहेत आणि खऱ्या अर्थानं हा गणेश उत्सव ग्लोबल होणार आहे आता आणि मला असं वाटतं की ही कार्यकर्त्याचा उत्सव अधिकाधिक मंगलमय आणि चांगल्या वातावरणात होणार आहे.